सातारा शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा समितीचे अध्यक्ष सतीश उर्फ शंकर शिंदे आणि शेकडो समाजबांधवांनी केली आहे. सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी हा पुतळा उभारणे ही काळाची गरज असल्याचे समितीचे मत आहे. या मागणीसाठी समितीने सातारा जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सातारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांना निवेदने सादर केली आहेत. सातारा शहरातील योग्य आणि प्रमुख ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. या उपक्रमाला समाजातील विविध घटकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे समितीने सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतीय समाजव्यवस्थेत शिक्षण, स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि मानवतेची मूल्ये रुजविण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. 1848 साली सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचे दरवाजे समाजातील सर्व घटकांसाठी खुले केले. समाजातील वंचित, बहुजन, शेतकरी, कष्टकरी आणि महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातीभेद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता यांच्या विरुद्ध व्यापक जनजागृती केली. त्यांनी शेतकरी, कामगार, दलित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला. समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळावी, हा त्यांचा मूलभूत विचार होता. त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालविवाह निर्मूलन आणि सामाजिक सुधारणांसाठी दिलेले योगदान भारतीय इतिहासात अजरामर आहे. सातारा जिल्ह्याचाही या विचारांशी अतूट संबंध राहिला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करताना महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्वीकारला. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची मोठी चळवळ उभी केली. त्यामुळे सातारा हा सामाजिक परिवर्तन, समता आणि शिक्षणाचा वारसा जपणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. समितीच्या मते साताऱ्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेल्यास तो केवळ एक स्मारक ठरणार नाही, तर सामाजिक न्याय, स्त्री सक्षमीकरण, शिक्षण आणि मानवतेचा संदेश देणारे प्रेरणास्थान बनेल. विद्यार्थी, युवक आणि भावी पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल. समतेचा विचार अधिक व्यापक होईल आणि सामाजिक ऐक्याला बळ मिळेल. समितीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. साताऱ्यासारख्या सामाजिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक परंपरा लाभलेल्या शहरात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारणे ही त्यांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल, अशी भावना समाजबांधवांनी व्यक्त केली आहे. आता या मागणीकडे सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून सामाजिक न्यायाच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.